अरे बापरे, आज घरात मस्त असा वास सुटला आहे. कारण आहे कोथिंबीर थालीपीठ. खूप सोपं, झटपट आणि चवीला एकदम भारी. आता ही झटपट थालीपीठ कशी बनवायची याची रेसिपी बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सगळ्यात पहिले मी एक जुडी कोथिंबीर छान अशी निवडून धुवून स्वच्छ करून घेतली आणि थोडीशी सुकल्यानंतर त्यामध्ये 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे आपलं बेसन पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं. आता आपलं थालीपीठ छान असं कुरकुरीत होण्यासाठी मी अर्धा वाटी बारीक रवा घेतला. दुसरीकडे मिक्सरला चवीनुसार 3-4 हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे याचं वाटण बारीक करून घेतलं. जर हवं असेल तर तुम्ही लाल मिरची पावडर पण वापरू शकतात, पण हिरव्या मिरच्या उत्तम राहतील. 2 चमचे चवीनुसार मीठ टाकून घेतलं आणि सोबतच 2 चमचे हळद पावडर पण टाकून घेतली आणि हे सगळं छान असं मिक्स करून घेतलं. असं मिक्स करून घेतल्याने आपल्याला आपल्या कोथिंबीरचा अंदाज कळतो. आता इथे माझ्या पिठाप्रमाणामध्येच कोथिंबीर पण होती. जर तुम्हाला कमी वाटली तर तुम्ही आणखी टाकू शकता. त्यानंतर बारीक केलेलं मिरचीचं वाटण मी त्यामध्ये मिक्स करून घेतलं. आणि तुम्ही यामध्ये काळे पांढरे तीळ पण टाकू शकतात. हे ऑप्शनल आहे, पण टाकलं तर आपल्या थालीपीठला चव उत्तम येते. आता हे सर्व मिश्रण मी हळूहळू पाणी टाकून छानपैकी मळून घेतलं. थालीपीठ बनवण्यासाठी आपल्याला पीठ जास्त पातळ पण नकोय आणि जास्त घट्ट पण नकोय. पिठाची कन्सिस्टन्सी एकदम मीडियम ठेवायची. पिठामध्ये आपण बारीक रवा पण वापरलेला आहे, तर तो छान मुरूपर्यंत पीठ 5-10 मिनिट भिजून द्यायचे. आता 10 मिनिटानंतर आपले पीठ छानपैकी मुरलेलं असतं. त्याला थोडासा तेलाचा हात लावून परत एकदा मळून घ्यायचं. थालीपीठ बनवण्यासाठी स्वच्छ असं सुती कापड घ्यायचं आणि सोबतच थोडंसं पाणी. आता त्या सुती कापडालाच पहिले थोडं पाणी टाकून ओलं करायचं आणि त्यानंतर पिठाचा उंडा घेऊन ते थापायला घ्यायचं. ओल्या हाताने थालीपीठ थापायला घ्यायचं. थालीपीठ थापताना सगळीकडून छान असं पातळ थापून घ्यायचं, जेणेकरून भाजताना ते आतमधून कच्चं राहणार नाही. सगळ्या साईडने थालीपीठ छान असं थापून झाल्यानंतर त्याला मधून गोल राऊंड करायचे. आता गॅसवर तवा ठेवून तवा तापून घ्यायचा. त्यावर तेल टाकायचं. तेल तव्यावर सगळीकडे छानपैकी पसरून घ्यायचं आणि मग त्यानंतर आपलं थालीपीठ त्यावर टाकायचं. नेहमी थालीपीठ सुती कापडावरच थापायचं, जेणेकरून आपण तव्यावर ज्यावेळी थालीपीठ टाकायला जाऊ तेव्हा ते लवकरच उलटलं पाहिजे. गॅस नंतर मंद आचेवर करायचा, म्हणजे आपलं थालीपीठ दोन्ही साईडनी खरपूस छान असं भाजलं जातं. आता इथे आपलं छानपैकी कुरकुरीत आणि गरमागरम थालीपीठ तयार आहे. कोथिंबीर थालीपीठ हे आपल्या हेल्दी नाश्त्याला एक उत्तम पर्याय आहे. ते आपण दही, लोणचे किंवा मग टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याची चटणी यासोबत खाऊ शकतो. थालीपीठ बनवल्यानंतर सगळ्यांना गरमागरम दिलेत आणि सगळ्यांचे कॉम्प्लिमेंट ऐकून मन तृप्त झालं. थालीपीठ एकदम कुरकुरीत आणि छान असे बनले होते. चला
व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.